विद्यार्थी मित्रांनो, आता प्रश्न पुढचा. भारतीय अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने स्पष्ट करा. चॅलेंजेस टू इंडियन इकॉनॉमिक्स. तुम्हाला माहिती आहे, भारत ही जगातील 4थ्या क्रमांकाची सर्वात मोठी व वेगाने विकसित होणारी एक प्रमुख अर्थव्यवस्था आहे. 2018-19च्या कालावधीत भारताचा वृद्धी दर हा 7.5% होता. भारताची एक बाजूला प्रगतीची घोडदौड चालू असताना भारतीय अर्थव्यवस्थेला प्रामुख्याने काही गोष्टीला सामोरे जावे लागते. तर त्यामध्ये प्रामुख्याने कोणत्या गोष्टी? लोकसंख्येत होणारी वेगाने वाढ, शिक्षण, आरोग्य सेवा, वीज या पायाभूत सेवांचा घसरत जाणारा दर्जा, भ्रष्टाचार, बेकारीचा प्रश्न, या ठिकाणी व्यवहार तोलात निर्माण होणारी तूट, त्याची समस्या, खाजगी कर्जाचे उच्च दर, त्यानंतर आर्थिक विषमतेत होणारी वाढ, अंदाजपत्रकात येणारी तूट, हे सगळं अर्थव्यवस्थेला आलेलं अपयश या ठिकाणी आपल्याला आलेलं दिसतंय. आणि अशा अपयशाला सामोरे जाण्यासाठी सरकारने कोणकोणती आव्हाने आहेत त्याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. तर अनेक प्रकारची आव्हाने या ठिकाणी आव्हानाला अर्थव्यवस्थेला सामोरे जावं लागतं. त्यामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती आहे. नैसर्गिक साधन संपत्ती कशी आहे, मानवाला उपयोगी आहे का अउपयोगी आहे, याचाही या ठिकाणी त्या प्रामुख्याने त्या नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर कसा केला जातो, त्याच्या वापरातून कशा उत्पादक वस्तू कशा तयार केल्या जातात आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो, हा या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. त्याच्यानंतर ऊर्जाची साधने कोणती, ऊर्जा कोणकोणत्या प्रकारच्या तयार केल्या जातात आणि त्या ऊर्जाचं उत्पन्न किती आहे, याचाही या ठिकाणी अर्थव्यवस्थेच्या याच्यावर विकासावर किंवा आव्हानाला या ठिकाणी सामोरे जावं लागतं. आणि त्यानंतर शिक्षण आहे, आरोग्य आहे, अशा अनेक प्रकारच्या या ठिकाणी आव्हाने आपल्या अर्थव्यवस्थेला सामोरे जावे लागतात. तर या ठिकाणी मी तुम्हाला पहिलं जे आव्हान सांगणार आहे, शिक्षण आणि किंवा एज्युकेशन. भारतीय अर्थपुढील एक आव्हान आहे शिक्षण, त्याला आपण एज्युकेशन असे म्हणतो. देशाची आर्थिक वृद्धी ही नैसर्गिक साधने, तंत्रज्ञान आणि भांडवलाच्या उपलब्धतेवर अवलंबून नसते, एक ध्यानात ठेवा. तर ती कशावर अवलंबून असते? मनुष्यबळाचे संख्यात्मक आकारमान आणि मनुष्यबळाची असलेली गुणवत्ता आणि मनुष्यबळाची असलेली कार्यक्षमता आणि उत्पादकता या मनुष्यबळाच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. शिक्षण हा मनुष्यबळाच्या गुणवत्तेवर परिणाम करणारा सगळ्यात महत्वाचा एक घटक आहे. आणि शिक्षण हा सामाजिक पायाभूत सुविधेच्या अनेक घटकांपैकी एक घटक आहे. म्हणून अर्थव्यवस्थेच्या जडणघडणीमध्ये शिक्षण हा प्रामुख्याने महत्वाचा घटक असलेला दिसून येतो. शिक्षण हा सामाजिक पायाभूत सुविधेमधला एक महत्वाचा घटक आहे. कारण उच्च शिक्षित आणि योग्य प्रकारच्या प्रशिक्षित मनुष्यबळामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत असते. म्हणून शिक्षणाचा अर्थ पुढील प्रमाणे सांगितला जातो. शिक्षण हा शब्द शिक्ष या धातूपासून तयार झाला आहे. शिक्ष म्हणजे उपदेश करणे. शिक्षण म्हणजे काय? शिक्ष म्हणजे काय? उपदेश करणे व बदल घडवून आणणे. यानुसार शिक्षकाने शिष्यात व विद्यार्थ्यांमध्ये सुसंस्कार तयार करून त्याला घडवले पाहिजे, त्याच्यात बदल केला पाहिजे. शिक्षणामध्ये एज्युकेशन असा शब्द आहे, हा बी लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे. म्हणजे शिक्षण म्हणजे काय? पालन पोषण करणे, वाढवणे, संवर्धन करणे, व्यक्तीच्या जन्मजात सुप्त कलागुणांना वाव देणे व त्याचा आविष्कार करणे आणि त्या पाल्याचा विकास करणे, हे शिक्षणामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणून शिक्षणाच्या व्याख्या पुढील प्रमाणे सांगितलेल्या आहेत. पहिली व्याख्या प्लेटोने केली, प्लेटो या अर्थशास्त्रज्ञाने केली.
शरीर व आत्मा यांना त्याच्या पात्रतेनुसार पूर्ण तत्वाकडे नेणे म्हणजे शिक्षण. बघा, शरीर आणि आपल्या शरीरात असलेला जो आत्मा आहे म्हणजे मन, यांना त्यांच्या पात्रतेनुसार पूर्ण तत्वाकडे नेणे म्हणजे शिक्षण. म्हणजे एखाद्या माणसाला त्याच्यात असलेल्या कलागुणांना, त्याच्या असलेल्या उपजत गुणांना वाव देऊन त्याला चांगल्या मार्गावर नेऊन ठेवणे, त्याला म्हणायचं शिक्षण, असं प्लेटोने सांगितलं. अरिस्टॉटल काय म्हणले? शिक्षण म्हणजे सदृढ शरीरात सदृढ मन तयार करणे. म्हणजे काय? चांगल्या शरीरात, सदृढ म्हणजे चांगलं शरीर, निरोगी शरीर, त्याच्यात निरोगी मन तयार करणे. माणसाचं मन जर चांगलं असेल आणि शरीर जर चांगलं असेल तर या ठिकाणी त्या व्यक्तीचा विकास जास्त होतो. त्या व्यक्तीचा विकास झाला की त्याच्या परिणाम समाजावर होतो. आधी त्याच्या कुटुंबावर होतो, नंतर समाजावर होतो आणि नंतर देशाच्या विकासावर होतो. म्हणून शिक्षकाचं शरीर, आपलं शिक्षणामुळे शरीर आणि मन हे दोन्ही विकास असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे, याला शिक्षण म्हणतात. स्वामी विवेकानंद काय म्हणले? मानव जातीतील उपजत दैवी गुणाची अभिव्यक्ती म्हणजे शिक्षण. हे स्वामी विवेकानंद. म्हणजे मानवाच्या उपजत्व अविनाशी दैवी शक्ती असतात. माणसा वेगवेगळ्या कलागुणांचे माणसं असतात, वेगवेगळ्या खोडीची माणसं या ठिकाणी असतात आणि त्यांना त्या पद्धतीचं शिक्षण या ठिकाणी दिलं गेलं म्हणजे त्याला शिक्षण असे म्हणतात. महात्मा गांधी काय म्हणले? मानवाच्या शारीरिक आणि मानसिक व आध्यात्मिक अंगातील उत्कृष्टतेचा विकास व अभिव्यक्ती म्हणजे शिक्षण होय. म्हणजे माणसाचं शरीर, मानसिक मन आणि त्याच्यात अंगात जे आध्यात्मिक शक्ती आहे त्याचा विकास कसा डेव्हलप करायचा हे पाहणे म्हणजे शिक्षण आहे. म्हणजे आता हे शिक्षण भारतात सार्वजनिक शाळांमधून दिले जाते आणि खाजगी शाळांमधूनही दिले जाते. सार्वजनिक शाळा म्हणजे सरकारी शाळेमधून केंद्र, राज्य सरकार आणि स्थानिक पातळीवर 3 पातळीवर सरकारी शाळेवर नियंत्रण असते आणि त्यांना निधी या ठिकाणी दिला जातो. एप्रिल 2010 पासून भारतात 6 वर्ष ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी मोफत सक्तीच्या शिक्षणाचा मूलभूत कायदा करण्यात आला. म्हणजे एप्रिल 10 मध्ये 6 वर्ष ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी फुकट शिक्षण आणि सक्तीचं शिक्षण हे सुरू केलं. सर्व शिक्षा अभियान सारखं हे करण्यात आलं. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या संख्येत काय झाली? वाढ झाली. 2011 ला पुन्हा काय बदल केला? 7 वर्ष ते 10 वर्ष वयोगटातील 75% मुलं साक्षर झाली. 2011 मध्ये 7 वर्ष ते 10 वर्ष वयोगटातील 75% मुले साक्षर झाली. तर उच्च शिक्षणाच्या बाबतीत भारत हे अमेरिका आणि चीन नंतरच्या 3ऱ्या क्रमांकाचं राष्ट्र आहे. उच्च शिक्षणाच्या बाबतीत भारत हे अमेरिका आणि चीन नंतरचं 3रं राष्ट्र आहे उच्च शिक्षणाच्या बाबतीत. त्यानंतर शास्त्रीय संशोधनाला सार्वजनिक संस्थांकडून मोठ्या प्रमाणात मदत मिळते किंवा चालनाही दिली जाते. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे ढोबळ प्रमाण 2013 मध्ये 24% आसपास एवढं होतं. विकसित देशाच्या मानाने आपल्या देशातील हे प्रमाण मात्र कमी असलेलं दिसतं. भारतात 6 ते 14 वर्ष वयोगटातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण देणाऱ्या शाळेमध्ये खाजगी क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या शाळेचे प्रमाण 2018 मध्ये 30.9% एवढे होते. भारतात खाजगी क्षेत्रात शिक्षण देणाऱ्या शाळेच्या संख्येत वाढ होताना दिसत असते. म्हणून एलियन्सन टेस्ट ऑफ एज्युकेशनच्या अहवालानुसार 2012 मध्ये
2012 मध्ये ग्रामीण भागातील 96.5% 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलं शाळेच्या हजेरीपटावर आली होती. तर 2014 ते 7 ते 14 या काळात हजेरीपटावर नोंद असलेल्या मुलांचे प्रमाण 95% इतके झाले. त्यामुळे शाळेत दाखल होणाऱ्या मुलांच्या प्रमाणात 2.8% वाढ झालेली दिसून येते. 2018 साली 229 दशलक्ष विद्यार्थी ग्रामीण आणि नागरी क्षेत्रात शाळेच्या हजेरीपटावर होते. 229 दशलक्ष विद्यार्थी ग्रामीण आणि शहरी पटावर होते, हजेरीपटावर होते, म्हणजे वाढ झालेली दिसून येते. तर 2002 पासून 1ली ते 12वी या वर्गातील विद्यार्थ्यांच्या संख्येत 23 लाखाची भर पडलेली दिसते. बघा, 2002 सालापासून विद्यार्थी संख्येत 23 लाखाची भर पडली, म्हणजे या ठिकाणी विकासच झाला आपल्याला असं म्हणता येईल. तर विद्यार्थिनीच्या संख्येत 19% वाढ झाली, म्हणजे मुलींच्या संख्येत सुद्धा काय झाली, 19% वाढ झाली. त्याच्या आधी वाढ नव्हती. संख्यात्मक वाढ होत असताना मुलांच्या गुणवत्तेकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. कारण सरकारच्या प्राथमिक शाळांमध्ये मुलांचे प्रमाण 95 म्हणजे 95% एवढेच आहे. परंतु 9 ते 12वीच्या वर्गातील 40% किशोरवयीन विद्यार्थिनी शिक्षण घेताना दिसून येतात. भारतात सार्वजनिक शाळेऐवजी खाजगी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्याचे प्रमाण जास्तीत जास्त असलेले दिसून येते. जानेवारी 2019 मध्ये भारतात 900 विद्यापीठे होते आणि त्यात 40,000 महाविद्यालये कार्यरत होती. महाविद्यालय शिक्षणामध्ये अनुसूचित जाती आणि जमातीच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. राखीव जागाचे प्रमाण 50%च्या आसपास असलेले आपणास दिसून येते आणि हे प्रमाण वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रमाणात असलेलं दिसून येतं. भारतात विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकसित व्हावे म्हणून 1945 साली अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषदेची स्थापना करण्यात आली. आधुनिक युगामध्ये तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या तंत्रज्ञानाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याचा भारतात औपचारिक आणि अनौपचारिक या 2 मार्गाने तांत्रिक शिक्षण दिले जाते. त्यामध्ये खाजगी क्षेत्रात खाजगी संस्था लघु कालावधीचे तंत्रज्ञान कोर्स चालवित असलेले दिसून येते. माध्यमिक उच्च माध्यमिक स्तरावर तांत्रिक आणि व्यवसायाभिमुख कोर्स चालविले जातात. त्याचा फायदाही या ठिकाणी लोकसंख्येला झालेला दिसून येतो. 2017-18 मध्ये भारतात 29 राज्य व 7 केंद्रशासित प्रदेश मिळून 10,396 अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या संस्था होत्या. 10,900 अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या संस्था कार्यरत आहेत व भारतीय तंत्रज्ञान संस्थेकडून शिक्षण घेणाऱ्या अभियंत्यांना फार मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली दिसून येते. भारतात वैद्यकीय परिषदेने परवानगी दिलेली 460 वैद्यकीय महाविद्यालये 2017 साली भारतात सुरू केली. त्या महाविद्यालयामध्ये 63,985 विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत असलेले दिसून येते. म्हणजे हा देखील या ठिकाणी अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थ्याचा वाढलेला कल या ठिकाणी वाढलेला कल दिसून येत असलेला दिसून येतो. पण आपल्याला भारतीय शिक्षण पद्धती पुढील काही आव्हाने या ठिकाणी असलेली दिसून येतात. ती आव्हाने प्राथमिक शिक्षण असो, माध्यमिक शिक्षण असो, उच्च माध्यमिक असो किंवा महाविद्यालयाने असो किंवा तांत्रिक शिक्षण असो, यांच्या पुढे येणारी आव्हान हे वेगवेगळे आहे. म्हणून भारतीय शिक्षण व्यवस्थेला काही गोष्टीला समस्यांना तोंड द्यावे लागते किंवा आव्हानाला तोंड द्यावे लागते.
ते पुढील प्रमाणे या ठिकाणी स्पष्ट करता येते. त्यामध्ये एक आकडा, शिक्षकाची गुणवत्ता हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. बघा, ग्रामीण भागामध्ये शिक्षकाची गुणवत्ता धारण करणाऱ्या शिक्षकाचा तुटवडा या ठिकाणी असलेला दिसून येतो आणि मग गुणवत्ता नसलेल्या शिक्षकाची या ठिकाणी भरती केली जाते. तसेच शिक्षक भरतीत वशिलेबाजी, भ्रष्टाचार हा मोठ्या प्रमाणात चालत असलेला दिसतो. त्यामुळे वशिले आणि भ्रष्टाचारामुळे काय होतं, अप्रशिक्षित शिक्षक या ठिकाणी भरले जातात आणि अप्रशिक्षित शिक्षक असतील तर त्याचा विद्यार्थ्यांना, अप्रशिक्षित शिक्षक असतील तर विद्यार्थ्याला कुठल्याही स्वरूपाचा फायदा होत नाही. पण शिक्षक जर दर्जेदार असेल, प्रशिक्षित असतील तर त्याचा मात्र विद्यार्थ्याला भरपूर फायदा घेता येतो. आणि अप्रशिक्षित शिक्षकामुळे शिक्षण देणाऱ्या त्यामुळे अप्रशिक्षित शिक्षकामुळे शिक्षण व्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम या ठिकाणी होतो. तसं आता भारतात फारसे तरुण काही शिक्षकी पेशाकडे वळत नसलेले दिसून येतात. इतर तर ते नोकऱ्या शोधताना दिसतात आणि इकडं तिकडं नाही संधी भेटली तरच शिक्षक पेशाकडे येतात. कारण शिक्षकांना देण्यात येणारी कामं शाळा सोडून शाळा बाह्य कामच जास्त दिले जातात. म्हणून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ प्लॅनिंग अँड ऍडमिनिस्ट्रेशन यांच्या अभ्यासाच्या निष्कर्षानुसार शिक्षक शाळेतील वेळेपैकी फक्त 19% वेळ शिकवण्यासाठी देतात आणि उरलेली वेळ हे शिक्षकेतर कामासाठी देतात. म्हणजे सध्याच्या काळात 19%च वेळ फक्त शिक्षक विद्यार्थी घडवण्यासाठी, शिकवण्यासाठी देतो. उरलेली 80% कुठं? सगळी वेळ बाहेरचीच कामं त्याला शिक्षकाला सांगितली जातात. निवडणुकीच्या ड्युट्या, आता सध्या कोरोनाच्या ड्युट्या सुद्धा लावल्यात शिक्षकाला. स्वस्त धान्य दुकानाच्या ठिकाणी त्याला पाठवलंय. काय जे नाही ती परिस्थिती शिक्षकावर येते. कुणी काम करीत नसलं ते आम्ही करायचं अशी या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली आपल्या देशात. त्याच्यानंतर शिक्षण व्यवस्थेपुढची दुसरी समस्या आहे पायाभूत सुविधांचा अभाव. तर विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच शाळेमध्ये पायाभूत सुविधाच उपलब्ध नाही. त्यामध्ये काही शाळा तर इमारतीच नाही, विद्यार्थी उघड्यावरच बसतात. काही शाळेला इमारतीत, त्या इमारती धोकादायक आहेत. काही शाळेत तर वर्ग खोल्यात नाही, त्यांची संख्या अपुरी असलेली दिसते. हे तर परिस्थिती आहेच. काही शाळेमध्ये पिण्याची पाण्याची सुविधाच नसते. तसे विद्यार्थ्यांच्या शौचालयाची सुद्धा या ठिकाणी सुविधा नसते. तसे स्वच्छतेच्या अभावी या ठिकाणी दिसून येतो. शाळेमध्ये फळ्यांची स्थिती असमाधानकारकच असते. कधी कधी खडूच नसतात, तर कधी कधी डस्टरच नसतं. म्हणजे शालेय स्टेशनरीचा या ठिकाणी अभाव असलेला दिसतो. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा हा जास्त प्रमाणात टिकू शकत नाही. तसेच ग्रंथालय कशी असावी, चांगली असावी, ते सुद्धा आपल्या काही ठिकाणी नसतं. वसतिगृह नसतं, विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी शाळेभोवती मैदान नसतं. अशा अनेक गैरसोयी या ठिकाणी आपल्याला असलेल्या दिसून येतात. या पायाभूत सुविधांचा अभाव आपल्याकडे असलेला दिसून येतो. त्याच्यानंतर तिसरा कडा शिक्षणासाठी खर्चाची अपुरी तरतूद. स्थूल देशांतर्गत उत्पन्नाच्या 6% खर्च शिक्षणावर झाला पाहिजे, पण तेवढा बी 6% खर्च होत नाही. इसवी सन 2018 साली भारतात शिक्षणावर होणारा खर्च हा स्थूल देशांतर्गत उत्पन्नाच्या 2.7% एवढा होता. त्या काळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणाले होते की 6% शिक्षणावर खर्च झाला पाहिजे. पण आता किती होतोय शिक्षणावर खर्च? 2.7%. म्हणजे किमान तरतुदीच्या 50%पेक्षाही कसा येतो, कमी होतो. शिक्षणावर करण्यात येणाऱ्या अल्प खर्चामुळे, म्हणजे कमी खर्चामुळे त्यांना प्रशिक्षण मिळत नाही, त्यांना संशोधन मिळत नाही, उद्योजक त्यांच्या त्या कलेकडे वाव मिळत नाही. कारण कमी पैसा दिल्यानंतर ह्या गोष्टी त्यांना मिळत नाही. म्हणून
इसवी सन 2014 मध्ये अमेरिकेत शिक्षणावर होणाऱ्या खर्चाचे प्रमाण स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 5.38% होते. अमेरिकेचे स्थूल देशांतर्गत उत्पन्न भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पन्नाच्या अनेक पटीनेही जास्त आहे. तरी त्यांचं खर्च किती 5.38 होता आणि आपलं बघा 2.60% होत. कसा प्रशिक्षित होईल तरुण या ठिकाणी होणार नाही आणि ही बी या ठिकाणी समस्या आहे. त्याच्यानंतर शिक्षणाची गुणवत्ता. भारतात प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता घसरलेली दिसून येते. त्यामध्ये शिस्त, वक्तशीरपणा, प्रेरक हेतू अशा गोष्टीचा अभाव असलेला या ठिकाणी दिसून येतो आणि म्हणून पालकांचा ओढा सुद्धा सरकारी शाळेकडून खाजगी शाळाकडे या ठिकाणी गेलेला दिसतो आणि शिकवणीकडे लोकांचा कल या ठिकाणी जास्त वाढला दिसतो. म्हणून प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वाचनाचे कौशल्य आत्मसात करता या ठिकाणी येत नाही. म्हणजे विद्यार्थ्याला नेहमी बाहेरच्या शिकवणीला पाठवण्यामुळे त्याला अभ्यास करायला वेळ भेटत नाही. त्याच्यानंतर 5वा आकडा, शिक्षक विद्यार्थ्यांचे प्रमाण. भारतीय शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याचे आव्हान पेलवण्यासाठी शिक्षण आणि विद्यार्थ्यांचं प्रमाण यात सुधारणा झाली पाहिजे. जगातील इतर देशाच्या तुलनेत भारतातील हे प्रमाण खूपच जास्त आहे. जगातील विकसित देशामध्ये शिक्षक विद्यार्थी प्रमाण 11.4% आहे. भारताच्या बाबतीत ते 22% एवढे आहे. म्हणजे अल्पविकसित देशात विकसित देशाच्या विद्यार्थी शिक्षक प्रमाणात ते दुप्पट आहे. त्याच्यानंतर अल्पवेतन. भारतात विनाअनुदानित तत्वावरील शाळांची संख्या कशी जास्त वाढत चालली आणि विनाअनुदानित शाळेमध्ये शिक्षकाला संस्था चालकाकडून अतिशय कमी प्रमाणात वेतन दिलं जातं, थोडं वेतन दिलं जातं आणि अल्प वेतन मिळाल्यामुळे त्या शिक्षकाला एवढं काही शिकवण्यात रस वाटत नाही. त्यामुळे विनाअनुदानित शाळेतील शिक्षक आपले उत्पन्न वाढवण्यासाठी शिकवणीचे वर्ग घेतात. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा घसरतो आणि वर्गातील मुलांना शिकवण्यासाठी घेण्याची योग्य पद्धत ते काय करीत नाही, सक्ती करीत नाही. फक्त तासाला या एवढंच सांगतात, सक्ती करीत नाहीत ते. त्याच्यानंतर शाळा बंद होण्याचे प्रमाण अलीकडील काळात या ठिकाणी वाढलेलं आहे. ग्रामीण भागात विनाअनुदानित तत्वावरील शाळांची संख्या वाढल्यामुळे अनुदान तत्वावरील शाळेतील विद्यार्थी संख्या घटत गेलेली दिसून येते. काही ठिकाणी तुकड्या बंद केल्या दिसतात, काही ठिकाणी शिक्षकाचा तुटवडा दिसतो, काही ठिकाणी पायाभूत सुविधांचा तुटवडा दिसतो. त्यामुळे शाळा काय केलेल्या बंद केलेल्या दिसून येतात आणि पालकांचा ओढा आता खाजगी शाळेकडे जास्तीत जास्त अट्रॅक्शन वाढलेलं दिसून येतं. सरकारी शाळेतील पटसंख्या वेगाने घटत चाललेली आहे आणि शिक्षकांचे प्रमाण देखील या ठिकाणी अतिरिक्त होत चाललेले आहे. म्हणून शाळा बंदचं प्रमाण देखील अलीकडील काळात वाढलेलं आहे. त्याच्यानंतर गळतीचा उच्च दर. भारतीय शिक्षण व्यवस्थेसमोर गळतीचे प्रमाण रोखण्याचे एक प्रमुखच आव्हानच झाले. मुलांपेक्षा मुलीच्या गळतीचे प्रमाण जास्त आहे. त्याच्या पाठीमाग अनेक प्रकारची कारण आहेत. दारिद्र्य, पितृसत्ताक पद्धतीचा पगडा, शाळेत शौचालय नसणे, सुविधेत शौचालय नसणे, शाळेपासून घर दूर अंतरावर असणे, सांस्कृतिक घटकाचा प्रभाव इत्यादी कारणामुळे प्राथमिक शाळेमध्ये 40% विद्यार्थी येतात, तर उच्च माध्यमिक स्तरातील महाविद्यालय स्तरापर्यंत फक्त 14% विद्यार्थी येतात. या सगळ्या अभावामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये गळती असलेली दिसून येते. त्याच्यानंतर कमजोर शासन आणि जबाबदारीचा अभाव. शासन शाळाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी पुरवते. मध्यस्थी निधीमध्ये मोठा भाग फस्त करीत असतो. म्हणजे शासन देत पण मध्यस्थी त्याला खाऊन टाकतो. म्हणजे केंद्राकडून राज्याला मिळणाऱ्या निधी त्यामध्ये असलेला मध्यस्थ निधी काहीतरी भाग स्वतःसाठी ठेवतो आणि काही थोडा भाग शाळेला मंजूर करतो. त्यामुळे निधीचा होणारा तुटवडा या ठिकाणी आपल्याला जाणून येतो. त्यातून भ्रष्टाचार वाढलेला दिसून येतो. त्याच्यानंतर साक्षरतेचा दर.
भारतात विविध राज्यामध्ये वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळ्या परंपरा, वेगवेगळे सांस्कृतिक जोपासना, विविधता असते. त्यामुळे काही समाजामध्ये स्त्री शिक्षणाला दुय्यम स्थान दिले जाते. तर अशा समाजातील मुले शिक्षणाच्या प्रवाहातून दूर जातात. आई सुशिक्षित असेल तर मुलाला शिक्षणाचा आग्रह धरते, परंतु आई वडील जर निरक्षर असतील, अडाणी असतील, तर या ठिकाणी ते मुलाला शिकू शकत नाही. म्हणून आई वडील प्रथमतः साक्षर असले पाहिजेत, आणि ते साक्षर असले तरच त्यांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि ते आपल्या पाल्याला या ठिकाणी वेळेवर शाळेत पाठवतील, वेळेवर त्याची निगा राखतील, वेळेवर वह्या पुस्तके घेऊन देतील. अशा परिस्थितीतून या ठिकाणी शिक्षण दिलं जाईल. आणि म्हणून भारतात हे साक्षरतेचा दर वाढणं फार या ठिकाणी गरजेचं आहे. ही एक उच्च शिक्षणापुढील या ठिकाणी समस्या आपल्याला दिसून येते. बंद कर भावड्याचा बास. तसेच दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे देखील आपल्या मुलांना त्यांच्या बरोबर कामाला नेत असलेले दिसून येते. त्यांच्यामुळे कुटुंबाच्या उत्पन्नाला हातभार लावण्याची प्रक्रिया ठिकाणी मुलांना होईल अशी त्यांची अपेक्षा असते. त्यामुळे हे मुलं शिक्षणापासून दूरच राहतात. त्याच्यानंतर मातृभाषेची समस्या. भारतात 1500 बोली भाषा असलेल्या दिसतात. शिक्षकाला प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळ्या भाषेत शिकवणे शक्यच नाहीच. आता 1500 भाषा कुठं शिक्षकाला येते का सांगा बरं. ग्रामीण भागात आणि शहरी भागात काय होते, इंग्रजी बोलली जाते. दुर्गम भागात इंग्रजी माध्यमाचा आग्रह धरला जात नाही. त्यामुळे शिक्षकाला विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणे व त्यांच्या ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता वाढवणे हे एक मोठं आव्हान झालेलं आहे. काही विद्यार्थ्यांना इंग्रजीचं पूर्ण ज्ञान नसते, त्यांना काही इंग्रजी समजत नाही. त्यासाठी शिक्षकाला पुरेपूर शिक्षण दिलं गेलं पाहिजे. शिक्षक असला तर इंग्रजी विद्यार्थ्यांच्या गळी उतरू शकतो, अन्यथा नाही. म्हणून या ठिकाणी हादी बॅलन्स या ठिकाणी राखला गेला पाहिजे. तसेच प्रायोगिक शिक्षण बी दिले गेले पाहिजे. सूक्ष्मदर्शन यंत्राचा वापर केला पाहिजे, दुर्बीनचा वापर केला पाहिजे, प्रोजेक्ट लावले पाहिजे, टीव्ही दाखवली पाहिजे. शाळेत म्हणजे नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण दिलं पाहिजे. याच्यातून गुणवत्ता वाढ केली पाहिजे. आणि अशा पद्धतीनं शिक्षणाच्या ज्या समस्या, शिक्षण व्यवस्था अशा प्रकारच्या समस्याला सामोरे जात असलेली या ठिकाणी दिसते. ई लर्निंगचे सारखे या ठिकाणी शिक्षणात बदल होत असलेले दिसतात. त्यामध्ये तंत्रज्ञानाचा वाढता वापर असलेला दिसून येतो. म्हणून हे तंत्रज्ञान वेळोवेळी चालवण्यासाठी वीज खंडित होणं काही काळाची म्हणजे होऊ नये. पण आता वीजच आपल्याकडे नेहमी आपण लोड शेडिंग मध्येच असतो. आपलं शेतकरी लोड शेडिंग मध्ये, उद्योग क्षेत्र लोड शेडिंग मध्ये आणि शिक्षण क्षेत्र ही लोड शेडिंग मध्ये असलेलं दिसतं. त्याच्यामुळे आपल्याला आधुनिक यंत्राचा आणि तंत्राचा वापर या ठिकाणी करता येत नाही. म्हणून या ठिकाणी आपल्या ह्या शिक्षण व्यवस्थेसमोरील समस्या असलेल्या या ठिकाणी असलेल्या दिसून येतात. नेक्स्ट बस. त्यानंतर अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा घटक म्हणजे आरोग्य, हेल्थ. निरोगी जीवन हे मनुष्य प्राण्याची मूलभूत गरज आहे. आरोग्याशिवाय कोणतीही व्यक्ती जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही. आपल्याकडं या ठिकाणी आरोग्य राहिलेलं नाही. आरोग्याची संकल्पना काय? आरोग्याचा अर्थ फक्त रोगाचा अभाव नसून स्वस्थ शरीराबरोबर मानसिक तसेच सामाजिक दृष्टीचा सकारात्मक अवस्था आहे, अशी जागतिक आरोग्य संघटनेने काय केली? व्याख्या केली. म्हणजे माणूस काय असला पाहिजे? स्वस्थ त्याचं शरीर असलं पाहिजे, चांगलं. त्या शरीरामध्ये मन पण कसं असलं पाहिजे? चांगलं असलं पाहिजे. आणि हे चांगलं असण्यासाठी त्याला तो मानसिक तंदुरुस्त असण्यासाठी तो सामाजिक रूपाने तंदुरुस्त असला पाहिजे. तसेच त्याला काय काय भेटलं पाहिजे? शिक्षण घेताना त्याला पिण्याचे पाणी, सामाजिक सेवा, रोजगार याबरोबर आरोग्यासारख्या फार सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे. आणि म्हणून आरोग्य हे एक स्वस्थ मन तयार करणारं तत्परतेचं कार्य आहे असं या ठिकाणी मला म्हणायचंय. आता बघा, कोरोना सारखी परिस्थिती या ठिकाणी उद्भवली आणि कोरोना सारख्या परिस्थितीत
कितीतरी लोक मृत्युमुखी मरतात